नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी आणि नानावटी सर श्वेताला भेटायला आलेले असतात. आता वल्लरी श्वेताला विचारते की श्वेताताई तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा श्वेता खूप रडायला लागते आणि म्हणते की नाही ग, नाही ठीक मी, मला खूप टॉर्चर करतात ग, इथे खूप त्रास देतात, मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय ग, मला बाहेर काढ ना ग प्लीज वल्लरी. तेव्हा वल्लरी श्वेताला समजावत म्हणते की तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढेन. हे बघा मी नानावटी सरांनासुद्धा घेऊन आली आहे ना तुमच्यासाठी, हे तुम्हाला लवकर बाहेर काढतील या सगळ्यातून, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा श्वेता नानावटी सरांसमोर हात जोडत म्हणायला लागते की सर मी पाया पडते तुमच्या, मला इथून बाहेर काढा प्लीज, काहीतरी करा, मी नाही मारलं मिठ्ठूला. तेव्हा नानावटी सर श्वेताला म्हणतात की मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे. तेव्हा श्वेता म्हणते की विचारा ना तुम्ही, मी सगळं खरं खरं सांगेन, प्लीज प्लीज मला इथून बाहेर काढा पण. तेव्हा नानावटी सर श्वेताला म्हणतात की हे मला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की हा हल्ला तू केलायस का. तेव्हा श्वेता खूप शॉक होते आणि म्हणते की अहो काय बोलताय सर, मी नाही मारलं हो मिठ्ठूला, मी मान्य करते की रागाच्या भरात मिठ्ठूचं काहीतरी अजून कितीतरी लोकांवर भडकले, मी नको नको ते बोलले, पण मी फक्त बोलले, पण अशा थराला नाही जाणार मी का कोणाचा जीव घेऊ, मी काहीच नाही केलं हो, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. आणि वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी तू सांग ना गं त्यांना, मी त्या दिवशी तर तुझ्यासोबतच होते ना. तेव्हा वल्लरी म्हणते की हो श्वेताताई, मी त्यांना सगळं काही सांगितले, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा नानावटी सर श्वेताला म्हणतात की हे बघ श्वेता, तुझं आणि मिठ्ठूचं भांडण झालं होतं हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे सगळ्यांना असंच वाटते की हा हल्ला तूच केलायस. तेव्हा श्वेताला खूप वाईट वाटतं आणि ती रडत म्हणते की म्हणजे तुम्हाला असंच वाटतं की मीच मारलं असेल मिठ्ठूला. तेव्हा नानावटी सर म्हणतात की नाही, सगळ्यांना नाही, म्हणजे पोलिसांना, त्यामुळे प्लीज ऐक, माझ्यापासून काहीही लपवू नकोस. तेव्हा श्वेता खूप रडायला लागते आणि म्हणते की लपवण्यासारखं माझ्या आयुष्यात काही नाहीच आहे हो, मी सगळं सांगते तुम्हाला एकदम खरं खरं. तेव्हा नानावटी सर म्हणतात की गुड, आणि अजून एक गोष्ट, इतकं सगळं होऊनसुद्धा तुझ्या घरचं कोणीच कसं आलं नाही, हे खूप शॉकिंग आहे. तेव्हा श्वेता म्हणते की खरं सांगायचं तर माझ्या घरी काही नॉर्मल नाहीच आहे, कारण मी आणि अण्णाच आहोत फक्त घरी, त्या मुली त्यांच्या घरच्यांशी रोज बोलतात, मी आणि अण्णा आठवड्यातून एकदाच बोलतो फक्त, काहीच नॉर्मल नाही आहे माझ्या आयुष्यात. पण याचा अर्थ असा नाही आहे की मिठ्ठूला मी मारलं असेल. तेव्हा नानावटी सर म्हणतात की हा प्रश्न पोलिसांच्या पण मनात आला असेल म्हणूनच विचारला, बाकी काळजी करू नकोस, तुझ्या जामिनासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. तेव्हा श्वेता नानावटी सरांसमोर हात जोडते आणि म्हणते की उपकार होतील हो तुमचे, खरंच थँक्यू. आता नानावटी सर वल्लरीला म्हणतात की तू ऑफिसला भेट, बाकी सगळं मी तुला तिथेच समजवेन, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता श्वेता वल्लरीचा हात हातात घेत म्हणते की वल्लरी, मला आता फक्त तुझाच आधार आहे ग, मला इथून बाहेर काढ ना प्लीज, मला खूप त्रास होतोय ग इथे, मला हे असं नाही जगायचं आहे ग, चांगलं जगायचं आहे, माझं उरलेलं आयुष्य मी इथे नाही काढू शकत, प्लीज मला बाहेर काढ ना इथून, असं म्हणून ती खूपच रडायला लागते. तेव्हा वल्लरी तिला समजावत म्हणते की श्वेताताई शांत व्हा, हे बघा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, फक्त थोडी कळजून काढा, मी तुम्हाला नक्की इथून सोडवेन, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, नक्की बाहेर काढेन मी तुम्हाला या सगळ्यातून, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी, तेजा आणि नानावटी सर घरी येतात. तेव्हा आता दरवाजा उघडाच असतो, हे बघून ते तिघेही खूपच शॉक होतात आणि आतमध्ये येऊन इकडे तिकडे बघायला लागतात. तर प्रेरणा एकटीच खूपच रडत बसलेली असते. तेव्हा ते तिघेही खूप घाबरतात आणि प्रेरणाला विचारायला लागतात की काय झालंय. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई काय झालंय. तेव्हा प्रेरणा वल्लरीकडे बघायला लागते आणि तिला मिठी मारून खूपच रडायला लागते. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई अहो काय झालंय, तुम्ही का रडताय. तेजासुद्धा विचारते की प्रेरणा अगं का रडतेस एवढी. आता वल्लरी प्रेरणाला विचारते की तुम्ही तेजाताईंमुळे रडताय का. अहो बघा ना, त्यांना काहीच नाही झालं, पोलिसांनी त्यांना काही नाही केले. आता हे सगळं बंडू आणि त्याची बायको चोरून बघत असतात. आता तेजा प्रेरणाला म्हणते की अगं मी ठीक आहे, मला काहीच नाही झालंय. आता प्रेरणा रडत वल्लरीला म्हणते की वल्लरी, आपलं सगळं आयुष्य आता उद्ध्वस्त होणार आहे ग, लोक तोंडावर बोलायला लागलेत, आता आपल्याला गुन्हेगार समजायला लागलेत, कसं होणार आहे सगळं, असं म्हणून ती खूपच रडायला लागते. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की म्हणजे काय झाले
नक्की सांगा ना. तेव्हा नानावटी सरसुद्धा म्हणतात की हे बघ प्रेरणा, तू नीट सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार की एक्झॅक्ट काय घडले ते. तेव्हा प्रेरणा रडत सांगायला लागते की बघा ना सर, आजचे सगळे डबे कॅन्सल केले लोकांनी. म्हणजे मला एका दिवसात फोन करून खूप लोकांनी सांगितलं की पोलीस केस चालू असलेल्या लोकांशी आम्हाला काही घेणं देणं नको आहे. हे सगळं ऐकून बंडू आणि त्याची बायको खूपच हसत असतात. तर इकडे प्रेरणा रडत सांगत असते की एका दिवसात सगळं काम गेलं माझ्या हातून. आता पोटा पाण्यासाठी मी काय करायचं मला काहीच कळत नाही. तेव्हा तेजा तिला समजावत म्हणते की ऐक ना, तू शांत हो आधी. हे बघ, जोपर्यंत तुझे डबे सुरू होत नाहीत ना तोपर्यंत मी देईन पैसे तुला. अगं अशा वेळी मैत्रिणी नाही कामाला येणार तर कधी येणार. तेव्हा प्रेरणा इमोशनल होत म्हणते की तेजा, फक्त प्रश्न पैशाचा नाही आहे गं. म्हणलं ना, स्वतःच्या तोंडाने लोक बोलायला लागलेत आता डायरेक्टली. आपल्या घरात घडलेल्या एका घटनेमुळे लोक आपल्यालाच गुन्हेगार ठरवून मोकळे झालेत गं. आता 4 जण बोलतात, उद्या अख्खं जग बोलायला लागेल. तेव्हा काय करायचं आपण? कसं सामोरं जायचं त्यांना आणि काय सांगायचं? आपलं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे असं म्हणून ती खूपच रडायला लागते. तर इकडे बंडू आणि त्याची बायको हे सर्व बघून खूपच खुश झालेले असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की बंडू आणि त्याची बायको कोणाला तरी फोन ट्राय करत असतात. आता बंडू वैतागत म्हणतो की DC साहेब फोन उचला. तेव्हा बंडूची बायको म्हणते की बंडू, तू नक्की त्यांनाच फोन केला आहेस ना. तेव्हा बंडू म्हणतो की हे बघ केला आहे आणि खुश होऊन म्हणतो की उचलला आणि फोनवर बोलायला लागतो आणि म्हणतो की DC साहेब, बंडू बोलतोय. फोन यासाठी केला आहे की त्या 5ही मुली खूप खचून गेल्यात आणि त्या पोलीस स्टेशनला चक्रा मारून मारून सगळा माज उतरला आहे त्यांचा आणि आता एवढ्या रडकुंडीला आलेत ना की आता घराबाहेरही पडायची भीती वाटते त्यांना. आणि त्यांना समाजाची भीती वाटत असेल तर आपण समाजाला, लोकांना आपण त्यांच्याजवळ न्यायला हवं नाही का, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. तेव्हा बंडूची बायको त्याला म्हणते की बंडू, आणि ते दोघेही हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा, वल्लरी आणि तेजा खूपच टेन्शनमध्ये बसलेले असतात. आता वल्लरी म्हणते की मला अजूनही कळत नाही की मिठ्ठूताईसारख्या गोड मुलीवर कुणी का बरं असा हल्ला केला असेल, काहीच समजत नाही आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो ना गं, याच गोष्टीचा विचार करून करून रात्री झोपसुद्धा येत नाही. तेव्हा तेजा म्हणते की विचार काय करायचा आहे, श्वेतानेच केले हे सगळं. रागाच्या भरात माहिती आहे ना काय करते ती. तेव्हा प्रेरणा वैतागत म्हणते की काय गं तेजा, तू हे असं बोललीस ना म्हणूनच तर अटक झाली ना आपल्या श्वेताला. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, आणि आपल्याला माहिती आहे ना की त्या दिवशी त्या आपल्यासोबतच होत्या तिथे, तरी तुम्ही असं का बोलताय. तेव्हा तेजा म्हणते की अगं ती मध्ये वॉशरूमला गेली होती, विसरतेस तू. तेव्हा प्रेरणा म्हणते की वॉशरूमला तर तूही गेली होतीस ना. तेव्हा तेजा रागाने प्रेरणाला म्हणते की ऐक ना, काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ तेजा, मला इतकंच म्हणायचं आहे की तूही वॉशरूमला गेली होतीस, श्वेताही वॉशरूमला गेली होती आणि मीही आलेच होते की वर फोन आणायला. पण त्याचा अर्थ असा होत नाही आहे ना की श्वेताने हे सगळं केले. ती असं काही करू शकत नाही गं. तेव्हा तेजा म्हणते की मग तसं तर तो समीरसुद्धा आपल्याला वर जाताना दिसला नव्हता, वरून खाली येताना भेटला आहे तो तुला. प्रेरणा वैतागून म्हणते की परत तेच, ते रागीट आहेत, ते चिडतात पण ते कोणाचाही खून करू शकत नाहीत. आता वल्लरी त्या दोघींनाही थांबवते आणि म्हणते की तुमच्या दोघींच्या एक गोष्ट लक्षात येते का, जसं समीर आपल्या नकळत वरती आला तसं दुसरं कोणी येऊ शकतं ना. हे ऐकून तेजा आणि प्रेरणासुद्धा विचारात पडतात. आता तितक्यात तेजाला कोणाचा तरी कॉल येतो आणि ती तिथून मी आलेच असं म्हणून बाजूला जाते. आता तेजा बाजूला जाऊन कॉल रिसीव करते आणि टेन्शनमध्ये येऊन म्हणते की काय चाललंय तुझं, का सारखा कॉल करतोयस. आणि टेन्शनमध्ये येऊन म्हणते की काय, हे बघ मी तुला मागच्या वेळेसही नाही म्हटलं होतं, आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शन आहे, तू आलास तर अजून इथे टेन्शन नको, हात जोडते तुझ्यासमोर, प्लीज नको येऊस, असं म्हणून ती कॉल कट करते. आता तितक्यात तिचं लक्ष समोर बेडवर जातं तर तिला तिथे मिठ्ठू दिसते. मिठ्ठू हसत तेजाकडे बघत असते. आता तेजा मिठ्ठूला बघून खूपच घाबरते आणि तिला काहीच समजत नाही की काय बोलावं आणि आश्चर्याने घाबरत अडखळत म्हणते की मिठ्ठू. तर दुसरीकडे आपण बाहेर पाहतो की घरी पत्रकार आलेले असतात. आता पत्रकार वल्लरीला प्रश्न विचारत असतात की तुमच्या मैत्रिणीवर जीव घेणा हल्ला कोणी केला आहे, तुमची आपापसात भांडणं होती का, पोलीस तुमच्यापैकी अजून एकीला लवकरच अटक करणार आहेत, याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं.
तुमचं? आता बंडू आणि त्याची बायको हसत वल्लरी आणि प्रेरणाकडे बघत असतात. आता प्रेरणा या सर्व प्रश्नांनी खूपच घाबरलेली असते आणि ती घाबरत म्हणते की अहो काय बोलत आहात तुम्ही, आणि हात जोडून म्हणते की प्लीज थांबवा हे सगळं, आम्ही कोणी काही नाही केलं, प्लीज नका असले प्रश्न विचारू. आता पत्रकार पुढे विचारतात की तुम्हाला कोणावर संशय आहे का? मिथिला मानेचं कोणासोबत अफेअर होतं का? की हे सगळं प्रकरण फक्त आणि फक्त प्रेमामुळे झालंय? तेव्हा वल्लरी रागाने म्हणते की बस खूप झालं, हे पोलिसांचं काम आहे आणि ते त्यांनाच करू द्या. आता तेजाला वल्लरीचा आवाज ऐकून तेजा घाबरून बाहेर यायला लागते आणि परत जिथे तिला मिठू दिसली त्या ठिकाणी बघायला लागते, तर तिथे तिला कोणीही दिसत नाही. तेव्हा तेजा खूपच घाबरते. आता वल्लरी बाहेर पत्रकारांशी भांडत असते की तुम्हाला कोणी परमिशन दिली इथे येऊन आम्हाला आमचे पर्सनल प्रश्न विचारायची, निघा तुम्ही इथून. तेव्हा पत्रकार म्हणतात की अहो लोकांना खूप इंटरेस्ट आहे या बातमीमध्ये. यावर वल्लरी खूप चिडते आणि म्हणते की इथे एक मुलगी मृत्यूशी झुंजते आणि तुम्हाला लोकांच्या इंटरेस्टचं पडलंय, काय चाललंय तुमचं, निघा इथून, थोडी तरी माणुसकी दाखवा. आता तितक्यात तेजा बाहेर येते. आता पत्रकार तेजाजवळ येतात आणि तिला प्रश्न विचारायला लागतात आणि म्हणतात की सांगा ना, एका मैत्रिणीवरती हल्ला झालाय, दुसरी मैत्रीण तुमच्या स्टेटमेंटमुळे जेलमध्ये गेली आहे, कसं वाटतंय तुम्हाला? तेव्हा तेजा चिडून म्हणते की कसं वाटतंय, हा काय प्रश्न आहे, किती निर्लज्जपणा आहे, तुम्ही निघा इथून. यावर पत्रकार म्हणतात की अहो मॅडम, आम्ही जनतेच्या मनातील प्रश्न विचारत आहोत. तेव्हा तेजा म्हणते की आणि हे ठरवणारे तुम्ही कोण आहात, सांगा ना, नक्की कोण आहे ही तुमची जनता? असे किती लोक तुमच्या चॅनलची जनता आहे? जनतेसाठी पोलीस आणि कायदा जे करायचं ते करतील, तुम्ही कशाला मध्ये मध्ये वचवच करताय? आणि मुळात तुमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहे, त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघा. आता वल्लरीसुद्धा चिडून म्हणते की हे बघा, आम्हाला अजून तमाशे नको आहेत, निघा इथून. असं म्हणून त्या पत्रकारांना तिथून बाहेर काढतात आणि दरवाजा लावून घेतात. आता प्रेरणा घाबरून खूपच रडत असते. आता दरवाजा बाहेर उभं राहून पत्रकार मिठूची न्यूज बनवत असतात आणि हे ऐकून तेजा, प्रेरणा आणि वल्लरीला खूपच वाईट वाटत असतं आणि त्या तिघीही खूपच रडायला लागतात. आता तेजा त्यांना ओरडण्यासाठी बाहेर जाणार तर वल्लरी तेजाला थांबवते. आता बंडू आणि त्याची बायको खूपच खुश झालेले असतात. तर आता यानंतर हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की मनोज मिठूजवळ बसलेला असतो. आता अचानक त्याचं लक्ष जातं की मिठूच्या हाताची हालचाल होत आहे. आता तो मनातच म्हणतो की मिठूताईंचा तर हात हलत आहे, म्हणजे त्यांना शुद्ध येत आहे का? असं म्हणून तो खूप खुश होतो आणि मिठूच्या आईबाबांना आवाज द्यायला लागतो आणि त्यांना बोलवायला बाहेर धावतच जातो. तर दुसरीकडे पत्रकार न्यूज तयार करत असतात की बुलबुल बागेमध्ये त्या रात्री नक्की काय घडलं हे एक रहस्यच आहे. जोपर्यंत मिथिला माने शुद्धीवर येत नाही तोपर्यंत या घरी काय घडलं, मिठूच्या जीवावर उठलेली ती व्यक्ती कोण आहे याचा उलगडा होऊ शकत नाही. आणि प्रश्न असा आहे की मिथिला बरी होईल का, आणि ती बरी झाली तर हल्लेखोराचं नाव घेईल का? आता इकडे हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की मिठूच्या आईबाबा आणि हर्षित धावतच आतमध्ये येतात. आता मनोज खुश होऊन त्यांना सांगतो की मी इथे जेव्हा आलो होतो ना तेव्हा त्यांचं बोट हलताना पाहिलंय मी. आता मिठूचे आईबाबा हे ऐकून खूप खुश होतात आणि ते मिठूला आवाज द्यायला लागतात. आता मनोज म्हणतो की मी डॉक्टरांना बोलावून आणतो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता मिठूचे आईबाबा तिला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न करायला लागतात. आता मनोज डॉक्टरांना बोलावून घेऊन येतो. आता डॉक्टर मिठूला चेक करायला लागतात. तेव्हा मिठूचे आईबाबा रडत डॉक्टरांना सांगतात की मनोज भाऊ आता म्हणाले की माझ्या लेकीचं बोट हललंय, बघा ना माझी लेक कधीपर्यंत शुद्धीवर येईल. आता नर्स मिठूच्या आईबाबांना म्हणते की हे बघा, डॉक्टरांना त्यांचं काम करू द्या, तपासल्याशिवाय काहीच कळणार नाहीये. आता मिठूची आई रडत म्हणते की कधी शुद्धीवर येणार आहे माझ्या पोरीला? आता डॉक्टर सर्वांना म्हणतात की हे बघा, तुम्ही इथे गोंधळ नका घालू, मला पेशंटला चेक करू द्या, तुम्ही सगळे बाहेर जा. आता नर्स मनोजला सांगतात की सर्वांना घेऊन बाहेर जा तुम्ही प्लीज. तेव्हा मनोज सर्वांना घेऊन तिथून बाहेर येतो. आता मनोज बाहेर येतो आणि वल्लरीला फोन करायला लागतो. आता इकडे तर वल्लरी, तेजा आणि प्रेरणा इकडे खूपच टेन्शनमध्ये असतात. तितक्यात वल्लरीला मनोजचा कॉल येतो. आता वल्लरी पटकन कॉल रिसीव करते आणि म्हणते की बोला ना, ठीक आहेत ना मिठूताई? यावर मनोज सांगतो की अगं तुला आनंदाची बातमी द्यायची आहे. आता थोड्या वेळापूर्वी मिठूताईंच्या हाताचं बोट हललं, कदाचित शुद्धीवर येतील त्या, म्हणूनच तुला फोन केला आहे. डॉक्टर चेक करत आहेत, मी तुला नंतर फोन करतो. आता हे ऐकून वल्लरी खूपच खुश होते आणि म्हणते की आम्ही लगेच येतो तिकडे, असं म्हणून ती फोन ठेवते. तिला असं खुश बघून प्रेरणा आणि तेजा तिला विचारतात की काय झालं? वल्लरी खुश होऊन सांगते की प्रेरणाताई, तेजाताई, कदाचित आपल्या मिठूताई आता शुद्धीवर येतील, आपल्याला लगेच तिथे जायला हवं. हे ऐकून तेजा आणि प्रेरणासुद्धा खुश होतात.
आणि घाईघाईत तिथून जायला लागतात। आता त्या दार उघडून बाहेर येतात तर बाहेर सर्व पत्रकार जमलेले असतात आणि ते त्या तिघींना प्रश्न विचारायला लागतात, पण त्या तिघीही पत्रकारांकडे दुर्लक्ष करून तिथून जायला लागतात। आता बंडू आणि त्याची बायको खूपच खुश झालेले असतात आणि ते त्या तिघींची अवस्था बघून हसत असतात। तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी, तेजा आणि प्रेरणा हॉस्पिटलमध्ये येतात। आता वल्लरी मनोजला विचारते की काय झालं, डॉक्टर काय म्हणले, मिठूताईंना कधीपर्यंत शुद्ध येईल? तेव्हा मनोज सांगतो की डॉक्टर बाहेर आले की सांगतील। आता प्रेरणा हात जोडून म्हणते की स्वामी, तुमचा अंगारा लावला आणि मिठ्ठू आता शुद्धीवर येणार आहे, तुमची अशीच कृपा असू द्या मिठ्ठूवर, असं म्हणून सगळे स्वामींना हात जोडतात। आता तेजा रडत म्हणते की तुला माहिती आहे का, इतर वेळी मी तुझ्या या वाक्यावर चिडले असते, पण आता मीच म्हणते आहे की माझं म्हणणं खोटं ठरू दे, आपली मिठ्ठू लवकरात लवकर शुद्धीवर येऊ दे। यावर हर्षित म्हणतो की मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे मिठ्ठू लवकरच बरी होईल। आता मिठ्ठूची आई म्हणते की तुमच्या सगळ्यांच्या तोंडात साखर पडो पोरांनो। आता तितक्यात डॉक्टर तिथे येतात। तेव्हा मिठ्ठूचे बाबा डॉक्टरांना बघून डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर काय झालं, आम्ही मिठ्ठूला भेटू शकतो का, ती शुद्धीवर आली आहे का? तेव्हा डॉक्टर सांगतात की नाही, अजूनही ती शुद्धीवर नाही आली, पण स्टेबल आहे, त्याच्यामुळे तिला बाहेरून ऑक्सिजन लावायची गरज नाही, पण असं असलं तरी अजूनही ती कोमातच आहे। हे ऐकून मिठ्ठूचे आई बाबा खूप टेन्शनमध्ये येतात आणि रडायला लागतात आणि विचारतात की म्हणजे ती शुद्धीवर नाही येणार? तेव्हा डॉक्टर म्हणतात की ते आत्ताच सांगता येणार नाही, कदाचित ती एका मिनिटात शुद्धीवर येईल, कदाचित 1 वर्षही लागेल। हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात। आता डॉक्टर पुढे म्हणतात की तिची अवस्था आता आपल्याला मॉनिटर करावी लागेल सतत 24 तास। हे ऐकून सगळेच खूप रडायला लागतात आणि आजचा भाग इथे संपतो। धन्यवाद।